नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याचे जीकेचे जे प्रश्न आहेत त्यांचा जो विश्लेषणाचा भाग क्रमांक 3 आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला आपण पहिल्यांदा त्याच्या आधी सांगतोय भाग 1 आणि भाग 2 आपला कव्हर करून झालेला आहे. थोडंसं याच्यामध्ये बदल असा केलेला आहे की आपण याच्या आधी सर्व प्रश्न मिक्स घेत होतो. आता मी विषयानुरूप काय करणार आहे, प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण हे विषयानुसार करणार आहे. तर आज आपण सायन्स म्हणजे विज्ञानच्या प्रश्नांचे विश्लेषण या ठिकाणी कव्हर करणार आहे. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 1 आहे कार्ल मार्क्स, मायकल फुके, लुसिओ फेबर आणि चार्ल्स डार्विन. छत्रपती संभाजीनगर चालक 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर उत्तर आहे मायकल फुको. नाव काय? मायकल फुको. लक्षात घ्या, हा त्याचं उत्तर आहे. परंतु इतर दोन व्यक्ती अत्यंत महत्वाचे आहेत. कार्ल मार्क्स असतील आणि चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कार्ल मार्क्स जर विचार केलं तर कार्ल मार्क्स याने साम्यवाद किंवा इंग्लिश मध्ये त्याला बोललं जातं कम्युनिस्ट विचारसरणीचा जनक म्हणतात. कम्युनिस्ट विचारसरणीचा जनक. आता कम्युनिस्ट विचारसरणी किंवा कम्युनिस्ट साम्यवाद विचारसरणी म्हणजे काय? लक्षात घ्या की भांडवलशाहीला म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या ठिकाणी असते तिला विरोध करून, लक्षात घ्या, साम्यवाद विचारसरणी काय असते तर ज्यामध्ये ज्या सार्वजनिक मालमत्ता असते त्याची मालमत्तेचा हक्क सगळ्यांकडे असला पाहिजे म्हणजे साम्यवाद विचारसरणी आहे. याच साम्यवाद विचारसरणी पुढाकार देण्यासाठी त्यांनी एक दोन ग्रंथ लक्षात घ्या याच्यामध्ये. एक म्हणजे दास कॅपिटल नावाचा ग्रंथ आहे त्यांचा, दास कॅपिटल, आणि त्यांच्यासोबत एक सहकारी मित्र त्यांचे फ्रेडरिक एंगल्स यांच्यासोबत अजून एक ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. दुसरा ग्रंथ जो आहे तो आहे द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. असे दोन ग्रंथ कशाशी संबंधित असतील तर ते कार्ल मार्क्स संबंधित आहे. एक दास कॅपिटल आणि दुसरा आहे द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, हा त्यांचा ग्रंथ आहे. दुसरा जो आहे मायकल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ तर लिहिलाच आहे, परंतु त्यांना त्यांचं इतिहासामध्ये रुची असल्यामुळे त्यांनी एक बरीच गोष्ट क्लिअर केलेली आहे की इतिहास सांगताना क्रोनॉलॉजी म्हणजे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनानुक्रमे सांगण्यापेक्षा इतिहास का आणि कसा घडलेला आहे ते सांगण्याकडे त्यांचं लक्ष जास्त होतं. त्याच्यानंतर चार्ल्स डार्विन अत्यंत महत्वाचं, याच्या आधी याच्यावरती प्रश्न आलेला आहे की चार्ल्स डार्विनने काय केलेलं आहे, उत्क्रांत म्हणजे मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत, मानवाची उत्क्रांती कशी झालेली, म्हणजे मानवाची उत्क्रांती जर पाहिली तर एक वानरापासून अगदी आजचा प्रगत माणसापर्यंत कशा पद्धतीने माणसामध्ये बदल होत गेलेला आहे, हा उत्क्रांतवादाचा जो सिद्धांत आहे की मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत जर कोणी मांडला असेल तर चार्ल्स डार्विन. काही बेटे यांच्या संबंधित फेमस आहेत. गॅलापागोस बेटे हे चार्ल्स डार्विन संबंधित महत्वाचे आहेत. तुम्ही दक्षिण अमेरिकेच्या अगदी पश्चिमेकडे गेलात तर तिथे इक्वेडोर नावाचा देश आहे. अगदी त्या इक्वेडोर नावाच्या देशाच्या अगदी पश्चिमेला जी बेटं आढळतात त्यालाच बोलतात गॅलापागोस बेटं बोलतात. याच बेटांवरती चार्ल्स डार्विनने आपले बरेचसे काय केलेले संशोधन या ठिकाणी केलेले आहेत. म्हणून या बेटांना दुसरं नाव काय बोललं जातं, चार्ल्स डार्विनची बेटे किंवा डार्विनची बेटे असं सुद्धा बोलतात. डार्विनची बेटे. तर माहिती नोट डाऊन करून घ्या. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, मँजिफेरा इंडिका हे कोणत्या फळाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे? लक्षात घ्या, एक शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कार्ल लिनियस. या शास्त्रज्ञाने एक पद्धत सुरू केली, त्या पद्धतीचं नाव होतं द्विनाम पद्धत.
द्विनाम पद्धत किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर ज्याचा शोध कोणी लावला असेल तर कार्ल लिनियस. मानवाला काही त्याची सायंटिफिक नावं सुद्धा आहेत, जसं की आपलं स्वतःचं नाव सुद्धा एक वेगळं असतं, तसंच इतर प्राण्यांचं किंवा सजीवांचं शास्त्रीय नाव सुद्धा असतं. ते शास्त्रीय नावाचा शोध कोणी लावला तर कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाला लावलेला आहे, लक्षात घ्या. तर इथे मँजिफेरा इंडिका हे कोणत्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे आंबा. आंब्याचं नाव काय? शास्त्रीय मँजिफेरा इंडिका. तसंच इतर सुद्धा आहेत. जसं की सफरचंदाचा जर विचार केला तर सफरचंदाचं शास्त्रीय नाव आहे मॅलस प्युमिला. मॅलस प्युमिला हे सफरचंदाचं नाव आहे. त्याच्यानंतर केळीचं जर तुम्ही पाहिलं तर केळीचं शास्त्रीय नाव आहे केळीचं शास्त्रीय नाव आहे, एक मिनिट, केळीचं शास्त्रीय नाव आहे मुसा इंडिका. मुसा इंडिका हे केळीचं शास्त्रीय नाव आहे. आणि संत्र्याचं जर आपण पाहिलं तर संत्र्याचं सायट्रस सिनेन्सिस. तसे काही इतर सुद्धा नावं आपल्याला शास्त्रीय बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली जातात, ती सुद्धा आपल्या माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो, जर प्राणी पाहिलं तर कुत्राचं जर आपण पाहिलं तर कॅनिस फॅमिलियर्स. त्याच्यानंतर लक्षात घ्या मांजर, हे आपण पाहतच असतो मांजर. तर मांजरचं लक्षात घ्या फेलिस कॅटस. बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे मांजर, फेलिस कॅटस. त्याच्यानंतर लक्षात घ्या वाघाचं जर आपण पाहिलं तर पॅन्थेरा टिग्रिस. त्याच्यानंतर लक्षात घ्या सिंहाचं जर विचारलं सिंह तर माहिती असणं गरजेचं आहे पॅन्थेरा लिओ. आणि चित्त्याचं जर विचारलं तर पॅन्थेरा पार्डस हे चित्त्याचं आहे, पॅन्थेरा पार्डस. सो हे नावं महत्वाची आहेत, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तसंच लक्षात घ्या, हे जर तुम्ही नोट डाऊन केले असतील तर अजून महत्वाचे एक आहे तुळस. बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. तुळशीचं शास्त्रीय नाव ऑसियम सॅन्क्टम. तसंच लक्षात घ्या गुलाबाचं सुद्धा विचारलेलं आहे, गुलाब. तर गुलाब. रोज लक्षात घ्या, रोज हे तर माहिती आहे रोजा गॅलिका. आणि सोबतच बेडूक जो प्राणी आहे बेडूक सुद्धा लक्षात ठेवा. बेडूक. राणा टिन्ना किंवा टायग्रिना असं सुद्धा नाव आहे, लक्षात घ्या. ही सगळी नावं तुमच्या लक्षात असली पाहिजेत. चला आपण प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. भारतीय हरित क्रांतीची जनक ... होते. तर मागच्या वेळेस सुद्धा हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे, ज्याचं उत्तर लक्षात घ्या. भारतीय हरित क्रांतीचे जनक जर विचारलं गेलं तर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? MS स्वामीनाथन आहेत. उत्तर क्रमांक 3. परंतु लक्षात घ्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे काय, लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. आणि महाराष्ट्राचं जर विचारले की महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, तर महाराष्ट्राचे कोण आहेत? वसंतराव नाईक आहेत. तसंच लक्षात घ्या काही क्रांती आपल्याला लक्षात ठेवायचे, जसं की डॉक्टर वर्गीस कुरियन हे अमूल नावाच्या संस्थेशी संबंधित आहेत. आणि दुधाच्या क्रांतीशी म्हणजे धवल क्रांती किंवा पांढऱ्या क्रांतीशी जर कोणती व्यक्ती किंवा धवल क्रांतीची कोणती व्यक्ती संबंधित असेल तर डॉक्टर वर्गीस कुरियन आहे.
आणि अणुऊर्जा क्रांतीशी कोणते व्यक्ती संबंधित असतील तर ते डॉक्टर होमी भाभा आहेत, लक्षात घ्या. सोबतच इतर क्रांती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जसं की निळी क्रांती. निळी क्रांती कशाशी संबंधित आहेत? मत्स्य उत्पादन. मत्स्य उत्पादन. परंतु यांचे जनक सुद्धा आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. तर जनक कोण आहेत निळ्या क्रांतीचे? डॉक्टर अरुण कृष्णन. डॉक्टर अरुण कृष्णन हे लक्षात घ्या निळ्या क्रांतीचे जनक आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्या जी पुढची जी क्रांती आहे ती म्हणजे चंदेरी क्रांती. चंदेरी क्रांती. चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे लक्षात घ्या, तर ती आहे अंड उत्पादनाशी संबंधित आहे. अंडे उत्पादन. अंडे उत्पादन. याचे जनक जरी कोण नसतील तरी लक्षात घ्या इंदिरा गांधींनी या चंदेरी क्रांतीसाठी सगळ्यात मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे. इंदिरा गांधींनी सगळ्यात जास्त आपल्याला माहिती आहे तिथे सगळ्यात जास्त काय केलेलं आहे? प्रोत्साहन दिलेलं आहे. पुढे जी क्रांती आहे ती आहे सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती जी आहे ती कशाशी? मध उत्पादनाशी संबंधित आहे. मध आणि तसंच फळ उत्पादनाशी संबंधित आहे. फळ उत्पादन. मग यांचे जे जनक आहेत त्यांचं नाव आहे निरपाक तुताज नावाची व्यक्ती. निरपाक तुताज नावाची व्यक्ती आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या गोल क्रांती जर विचारली, गोल क्रांती जर विचारली तर गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? बटाटे उत्पादन. लक्षात घ्या लाल क्रांती जर विचारली, लाल क्रांती जर विचारली तर लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? टोमॅटो उत्पादन. टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे. आणि याचे जे जनक जर विचारलं तर जनक आहेत विशाल तिवारी. विशाल तिवारी. इथपर्यंत सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या इथपर्यंत. चला आपण पुढच्या काही अजून क्रांत्या आहेत, जसं की गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर इथे औषध उत्पादन. त्याच्यानंतर लक्षात घ्या कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या इकडे कोळंबी आणि कांदे उत्पादनासाठी जी महत्वाची जी क्रांती आहे ती गुलाबी क्रांती. आणि गुलाबी क्रांतीचे लक्षात घ्या दुर्गेश पटेल हे काय महत्वाचे व्यक्ती आहेत. तसं जर तुम्ही विचार केला तर सुवर्ण फायबर कशाशी संबंधित आहे? सुवर्ण फायबर क्रांती. सुवर्ण क्रांती आणि सुवर्ण फायबर हे लक्षात ठेवा. सुवर्ण फायबर आहे ताग उत्पादनाशी संबंधित आहे. ताग उत्पादन. त्याच्यानंतर लक्षात घ्या इथे चंदेरी फायबर जर विचारलं, चंदेरी फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे? चंदेरी क्रांती अंडे उत्पादन. चंदेरी फायबर जर विचारलं तर ते कापूस उत्पादन आहे. कापूस उत्पादन. त्याच्यानंतर इथे पिवळी क्रांती एक लक्षात ठेवा. पिवळी क्रांती जी आहे ते तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. तेलबिया उत्पादन. आणि याचे जे जनक आहेत काही महत्वाची नाव आहेत तेच आपण लिहायचे. सॅम पित्रोदा हे संबंधित आहेत कशाशी? पिवळ्या क्रांतीचे जनक आहेत, लक्षात घ्या. इतर कोणते लक्षात ठेवायचे? ग्रे क्रांती किंवा करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? ग्रे क्रांती ही आहे खत उत्पादन. खतांशी संबंधित आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा इथे काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती.
काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? पेट्रोलियम उत्पादन, पेट्रोलियम उत्पादन. सो एवढ्या क्रांत्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 आहे राईट बंधू, एडिसन, एडवर्ड जेन्नर आणि मार्कोनी. तर याचं उत्तर आहे, लक्षात घ्या, विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन. म्हणजे शाळेमध्ये आपल्याला एक प्रकरण होता, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर त्या संबंधित लक्षात घ्या, तिथे विजेचा शोध लावलेला व्यक्ती म्हणजे थॉमस एडिसन. इतर शोध सुद्धा महत्वाचे आहेत, जसं की याने फोनोग्राफचा सुद्धा शोध लावलेला आहे. फोनोग्राफचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा शोध लावला होता. ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा जो शोध लावला, त्या टेलिफोनच्या शोधामध्ये अजून विकास करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते थॉमस एडिसनने केलेलं आहे, लक्षात घ्या. थॉमस एडिसनचा हे एवढे मुद्दे लक्षात ठेवा. राईट बंधू सगळ्यांनाच माहिती आहे, विमानाचा शोध लावलेला आहे. विमानाचा शोध कोणी लावलेला आहे? विमानाचा शोध कोणी लावलेला आहे? थॉमस एडिसन या व्यक्तीने लावलेला आहे. एडवर्ड जेन्नर बद्दल लक्षात ठेवा. एडवर्ड जेन्नर जी देवीची लस आहे किंवा जे कांजण्या येतात, कांजण्या, त्याच्या संबंधित जी लस तयार केलेली आहे ती एडवर्ड जेन्नर यांनी तयार केलेली आहे. आणि मार्कोनी याच्याबद्दल लक्षात ठेवा. तर मार्कोनी याने काय केलेलं आहे? इथे लक्षात घ्या, जगातील पहिला वायरलेस स्टेशन याने तयार केलेला आहे. जगातील पहिला वायरलेस स्टेशन म्हणजे आज जेव्हा शोध लावत होता बिनतारी संदेशाचा सुद्धा याने शोध लावलेला मार्कोनी. याचे जेव्हा पहिले शोध होते तेव्हा याने कल्पना मांडली होती. कल्पना काय होती की विजेचा प्रवाह वातावरणात असतो आणि त्याच्यावरती बरेच शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, याच्या मतांवरती किंवा कल्पनेवरती काय केलेलं आहे, टीका केलेली आहे. त्याच्या मार्कोनी लक्षात ठेवा, जगातील पहिला वायरलेस स्टेशन याने तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? आता ऑप्शन आहे रुदरफोर्ड, त्याच्यानंतर जेम्स चॅडविक आणि त्याच्यानंतर जे जे थॉम्सन आणि न्यूटन. तर याचं उत्तर आहे जे जे थॉम्सन यांनी काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. आता कधी कधी हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. बराच म्हणजे काय, 10 ते 15 वेळा पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? तर लक्षात घ्या, अव्हेंजर नावाचे जे सिरीज बघत असेल काही लोक, त्याच्यामध्ये थॉर नावाचा व्यक्ती ऐकला असेल, थॉर. तर काय लक्षात ठेवायचं? थॉरचा ई पेन हरवला. काय झाला? हरवला. आता इथे लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन बोलल्यानंतर थॉमस एडिसन, कळते का? प्रोटॉन, इथे पी म्हणजे प्रोटॉन आहे, तर पी म्हटल्यानंतर रुदरफोर्ड. आणि ई जो आहे तो सायलेंट ठेवा, ई जो आहे त्याला सायलेंट ठेवा. आणि एन जो आहे त्याने काय? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलाय? चॅडविकने लावलेला आहे. तर ही जर ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवली तर तिनेही व्यवस्थित लक्षात ठेवलेला राहतात. लक्षात घ्या, थॉरचा ई पेन हरवला, याने थॉमस एडिसन इलेक्ट्रॉनचा शोध लावला, रुदरफोर्डने प्रोटॉनचा शोध लावला आणि चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला. त्याच्यामुळे तिन्हीची नावं इथे सांगून टाकलीत मी, कशी लक्षात ठेवायची. ठीक आहे. न्यूटन बद्दल आपण कालच्या भाग 2 मध्ये आपण माहिती पाहिली होती. न्यूटनने काय केलेलं आहे? गतिविषयक नियम आहेत आपले 3. गतीचा पहिला नियम म्हणजे काय? जडत्वाचा नियम. त्याच्यानंतर दुसरा जो नियम आहे तो म्हणजे कोणता? संवेग परिवर्तनाचा दर. आणि तिसरा जो नियम आहे तो म्हणजे काय? क्रिया आणि प्रतिक्रिया बल. हे 3 नियम सोबतच काय? गुरुत्वाचा शोध लावलेला आहे न्यूटनने. सोबतच आता हे लक्षात ठेवा, अजून काही 2 मुद्दे लक्षात ठेवा याच्यामध्ये. प्रिझमचा शोध सुद्धा लावलेला आहे. प्रिझमचा शोध लावलेला आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, याला कॅल्क्युलसचा जनक सुद्धा बोलतात. कोणाला? न्यूटनला. कॅल्क्युलसचा जनक. 17व्या शतकामध्ये लक्षात घ्या, गणिताची एक शाखा तयार झाली जिचं नाव आहे कॅल्क्युलस. आणि याच कॅल्क्युलसचा शोध किंवा याचा अभ्यास किंवा शोध
न्यूटनने लिबनिझ नावाच्या एका गणित तज्ञासोबत केलेला आहे. म्हणजे न्यूटन हा गणित तज्ञ पण होता आणि त्याने कॅल्क्युलसचा शोध लावलेला आहे, म्हणून त्याला कॅल्क्युलसचा जनक सुद्धा म्हटलं जातं. माहिती लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया आपण. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आता ऊर्जा असू दे, गती असू दे, प्रकाश असू दे, जिथे सापेक्ष नावाची गोष्ट आली बघा, कालच मी एक सापेक्ष सिद्धांत कोणी मांडला याच्यावरती मी काय केलेलं होतं, डिस्कशन केलं होतं. तर लक्षात घ्या, सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आईन्स्टाईन. त्याच्यामुळे जरी बोललं ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला असं जरी विचारलं तरी त्याचं उत्तर आईन्स्टाईनच असलं पाहिजे. सापेक्षता सिद्धांत मांडताना त्याने काय केलेलं आहे, काही एक सूत्र तयार केलेलं आहे. ते सूत्र लक्षात घ्या, E=mc². हा सूत्र तयार केलेलं आहे सापेक्षचा. कळतंय का? त्याच्यामुळे लक्षात घ्या, यांना भौतिक शास्त्राचं नोबेल सुद्धा प्राप्त झालेलं आहे. कोणाला? आईन्स्टाईन यांना. त्याच्यानंतर गॅलिलिओ बद्दल काय लक्षात ठेवाल? दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. बऱ्याच वेळा विचारलेला आहे, दुर्बिणीचा शोध कोणी लावला? गॅलिलिओने लावला. डार्विन बद्दल आताच आपण पाहिलं होतं, मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. इक्वेडोर जो दक्षिण अमेरिकेमध्ये इक्वेडोर जो देश आहे त्याच्या बाजूला अगदी पश्चिमेला गॅलापागोस नावाची काही बेट आहेत. त्या बेटांना डार्विनची बेट सुद्धा बोलली जातात. आणि न्यूटन बद्दल आताच आपण माहिती पाहिलेली आहे, त्याच्यामुळे हा प्रश्नाचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहिलंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोध कोणी लावला? स्मॉलपॉक्स हा आजार म्हणजे काय, देवी ज्या येतात किंवा कांजण्या ज्या येतात त्याच्या संबंधित आत्ताच मगाशी आपण डिस्कशन पाहिलं होतं. तर लक्षात घ्या, इथे एडवर्ड जेन्नर याने काय केलेलं आहे, देवीच्या लसी किंवा जी देवीच्या कांजण्या येतात त्याच्या संबंधी जी लस तयार केलेली आहे ते एडवर्ड जेन्नर, त्याला स्मॉलपॉक्स असं म्हणतात. लक्षात घ्या. अरिस्टॉटल बद्दल काय लक्षात ठेवाल, याला राज्यशास्त्राचा जनक सुद्धा बोलतात. राज्यशास्त्राचा जनक. कळतंय का? जसं की इतिहासाचे जनक हेरोडोटस असं बोललं जातं, तसं राज्यशास्त्राचे जनक जर विचारलं तर कोण आहेत, तर अरिस्टॉटल आहेत. न्यूटन बद्दल आताच मी सांगितलं, प्रिझमचा शोध लावलेला आहे. गतिविषयक नियम सांगितलेले आहेत 3. त्याच्यानंतर गुरुत्वाचा शोध लावलेला आहे. एडिसन बद्दल काय, फोनोग्राफ, मगाशी सांगितलं फोनोग्राफचा शोध लावलेला आहे. एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावलेला आहे, म्हणजे दिव्याचा शोध लावलेला आहे. किंवा ग्रॅहम बेलने तयार केलेलं टेलिफोन, त्याच्यामध्ये अजून काय केलेलं, विकसित मॉड्यूल तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे ही माहिती एवढी लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 8 वरती. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कशाशी संबंधित आहे? न्यूरोलॉजी ही महत्वाची शाखा आहे. जसं की न्यूरॉन्स म्हटल्यानंतर चेता लगेच आपल्याला समजतात. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे चेता संस्थेचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो तिला न्यूरोलॉजी असे म्हटलं जातं. लक्षात घ्या. इतर सुद्धा आपल्याला महत्वाचे आहेत, जसं की हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? ऑस्टिओलॉजी. कळतंय का? त्याच्यानंतर लक्षात घ्या, इथे हाडांचा अभ्यास, तसं दातांचा अभ्यास ओडोंटोलॉजी. दातांचा अभ्यास, दातांचा अभ्यास. आणि लक्षात घ्या, इथे चौथा जो आहे प्रसूतीशास्त्राचा अभ्यास, तर गायनकोलॉजी. प्रसूतीशास्त्राचा अभ्यास, प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. लक्षात घ्या, एवढी माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच बघा, हे जो प्रश्न आहे 8वा, त्याच्यावरती लक्षात घ्या दातांवरती प्रश्न आलेला आहे, किंवा हाडांची एकूण संख्या काय असते, बरेच छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत. तर थोडंफार माहिती बघूया आपण हाडांबद्दल. तर मानवी शरीरात एकूण हाडं किती असतात? 206.
परंतु लक्षात घ्या, नवजात बालकामध्ये हाडांची संख्या जास्त असते, कालांतराने ती कमी होत जाते, लक्षात घ्या. पण सरासरी प्रौढ माणसामध्ये हाडांची संख्या किती असते? 206. त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की सर्वात लहान हाड कोणतं आहे? सर्वात लहान कानामध्ये स्टेप्स नावाचा छोटा हाड असतो. स्टेप्स म्हणजे कानामध्ये 3 हाडं असतात, मॅलियस, इंकस आणि स्टेप्स. त्यातला एक लहान हाड म्हणजे कोणता? स्टेप्स. त्याच्यानंतर लक्षात घ्या, मोठा हाड जर विचारला, मोठा हाड तर मोठा हाड लक्षात घ्या इथे फिमर नावाचा आहे. फिमर जो मांडीमध्ये असणारा जो हाड आहे तो फिमर हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या इथे विचारलं मजबूत जर हाड कोणतं आहे, शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणतं आहे, तर तो आहे मॅन्डिबल. तर मॅन्डिबल जो हाड आहे तो आपला म्हणजे जबडा, जो खालचा जबडा आहे त्याला मॅन्डिबल असे बोलतात. हे एवढे गोष्टी लक्षात ठेवा. तसंच सोबत लक्षात ठेवायच्या पाठीच्या कण्यामध्ये आधी विचारलेलं आहे. पाठीच्या कण्यामध्ये किती हाड आहेत? 33 हाड आहेत. लक्षात घ्या 33 हाड. सुद्धा हा सुद्धा लक्षात ठेवा इथे. जर विचारलं तुम्हाला की आपल्या चेहऱ्यामध्ये एकूण हाडे किती आहेत? चेहरा जो आहे फेशियल बोन ज्याला बोललं जातं, तर इथे 22 हाड आहेत, एकूण 22 हाड. सो ही आकडेवारी लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. तसंच दातांबद्दल सुद्धा काही माहिती लक्षात ठेवा. जसं की दातांबद्दल सांगायचं झालं तर दात कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून बनलेले आहेत. कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून बनलेले आहेत. लक्षात घ्या, दाताचा जो वरचा लेअर आहे, जो कठीण लेअर आहे, ज्याच्यामुळे दाताला पांढरा रंग प्राप्त झालेला आहे, तो थर म्हणजे त्याला इनॅमल म्हणतात. लक्षात घ्या, दाताचा जो वरचा थर आहे, दाताचा पांढरा रंग कोणत्या घटकामुळे आहे? इनॅमल नावाच्या घटकामुळे आहे. आता लक्षात घ्या, मानवी जीवन काळात, पूर्ण जीवन काळात जर विचारलं तर दाताची एकूण संख्या किती? तर 52. लक्षात घ्या, म्हणजे काय, जे आपले दुधाचे दात 20 असतात आणि नंतर काय होतात 28 दात येतात. 20 आणि 28 तुम्ही जर पकडले तर इथे काय आहेत? लक्षात घ्या, पूर्ण जीवन काळात किती दातांची संख्या आहे? सॉरी 28 नाही, 32 आणि 20. दुधाचे दात किती आहेत? 20. आणि ते जे पकडले प्रौढ झाल्यानंतर तर इथे 52 दात संपूर्ण जीवन काळात आहेत. प्रकार जर विचारले तर प्रकार काय आहेत? 4 आहेत. कोणते कोणते? सुळे, त्याच्यानंतर लक्षात घ्या सुळेनंतर पटाशीचे दात, त्याच्यानंतर लक्षात घ्या उपदाडा आणि दाडा. तर हे प्रकार किती आहेत? दातांचे 4 प्रकार आहेत. ही माहिती लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. ऍस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासासाठी संबंधित आहे? ऍस्ट्रॉनॉमी लक्षात घ्या जी संबंधित आहे ती खगोल शास्त्राशी संबंधित आहे. ग्रह व ताऱ्यांचे किंवा खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी कोणती शाखा संबंधित आहे? ऍस्ट्रॉनॉमी ही संज्ञा संबंधित आहे. आता लक्षात घ्या, आपल्या विश्वामध्ये, युनिव्हर्समध्ये जेवढे काही खगोलीय वस्तू आहेत, जेवढे आपल्या सूर्यमालेमध्ये जेवढे खगोलीय वस्तू आहेत, त्यांचा एकंदरीत म्हणजे समजा सूर्य हा तारा आहे आणि पृथ्वी हा ग्रह आहे, तर सूर्य आणि पृथ्वी मधला जो अंतर मोजला जातो तो कोणत्या एककामध्ये मोजला जातो? ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. एकक. लक्षात घ्या, याच्याने काय केलं जातं? प्रत्येक ताऱ्यामधला किंवा ग्रहांमधलं जे अंतर आहे ते युनिट किंवा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट या एककाने मोजलं जातं. हवामानाचा जे अभ्यास केला जातो तो कशामध्ये केला जातो? मेट्रोलॉजी. लक्षात घ्या, कीटकांचा जो अभ्यास केला जातो तो कशामध्ये? एंटेमॉलॉजी. कीटकांचा अभ्यास केला जातो आणि लक्षात घ्या, हाडांचा अभ्यास मागाशी सांगितलं ऑस्टिओलॉजी मध्ये केला जातो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला मेंडेल. म्हणजे मेंडेलने असाही प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या झाडावरती पहिल्यांदा मेंडेलने अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला होता किंवा प्रयोग केला होता? तर कोणता झाड होतं? वाटाण्याचं झाड.
ठीक आहे. डार्विन बद्दल आताच आपण पाहिलं होतं. डार्विनने काय केलं होतं, मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. लेमार्क जो आहे, लेमार्क त्याने इंद्रियांचा वापर करून कशा पद्धतीने आपण इंद्रियांचा अभ्यास करू शकतो याचा जर अभ्यास कोणी केला असेल तर ते लेमार्क या शास्त्रज्ञाने केलेला आहे. आणि मेंडेलिव्हचा जर आपण पाहिलं तर मेंडेलिव्ह वरती प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. आधुनिक आवर्त सारणी जर कोणी मांडली असेल तर ती कोणी मांडले, मेंडेलिव्ह, म्हणजे दिमित्रा मेंडेलिव्ह असं त्याचं नाव आहे. त्याने काय केलेलं आहे, आधुनिक आवर्त सारणी मांडलेली आहे. मित्रांनो, जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद.